नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRK आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे, फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल या विषयाचं प्रकरण क्रमांक 3 ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण या संदर्भात चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासापासून आपण पर्जन्याचे जे प्रकार आहे या संदर्भात चर्चा केली. आज या विषयाचे व्याख्यान क्रमांक 34 आहे आणि यामध्ये आपण आपले जे तिसरं प्रकरण आहे यातील उपजो घटक आहे पाऊस व पावसाचे प्रकार या संदर्भात चर्चा करणार आहोत. विशेषतः मागच्या तासाला आपण पावसाचा पहिला प्रकार जो आहे आरोह पर्जन्य किंवा ज्याला अभिसरण पर्जन्य या संदर्भात सविस्तर चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्जन्याचा दुसरा जो प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग पर्जन्याचा दुसरा जो प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य या संदर्भात आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला परत एकदा आपण पर्जन्याचे जे प्रकार आहेत 3 या संदर्भात एक आपण थोडक्यात आढावा घेऊया. पर्जन्याचा पहिला जो प्रकार होता तो होता आरोह किंवा त्याला आपण अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. या संदर्भात आपण मागील तासाला एकदम शास्त्रीय पद्धतीने परिपूर्ण त्याची चर्चा केली आहे. आज आपण ज्या पर्जन्याच्या प्रकारावर चर्चा करणार आहोत तो आहे प्रतिरोध पर्जन्य आणि पुढच्या तासाला आपण चर्चा करणार आहोत तो आहे पर्जन्याचा तिसरा प्रकार म्हणजे आवर्त पर्जन्य. अशा प्रकारे पर्जन्याचे तिन्ही प्रकार आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. चला तर मग आता दुसरा जो प्रकार आहे आपला प्रतिरोध पर्जन्य याची आपण सविस्तर माहिती आजच्या तासाला घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय आणि कशा प्रकारे तो पडतो या संदर्भातली माहिती आपण आकृतीच्या मदतीने आपण स्पष्ट करूया. त्या ठिकाणी मला खात्री आहे की आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला ही संकल्पना प्रतिरोध पर्जन्य कशाला म्हणायचं हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला कोणत्याही जलाशयामधून सागर असेल किंवा मोठा जलाशय असेल, समुद्र असेल, काही असेल, तर जलाशयावरून ज्या वेळेला वारे त्या ठिकाणी वाहत येतात त्यावेळेला ते वारे बाष्पयुक्त असतात. म्हणून पण ज्या वेळेला जलाशयावरून वारे वाहत येतात पुढचे वाहत पुढे जातात, पण वाहत जात असताना जर त्यांच्या मार्गामध्ये काही अडथळा आला, अडथळा म्हणजे भूरचनेच्या माध्यमातून मग पर्वत असेल, एखादा मोठं पठार असेल किंवा मोठं डोंगर असेल, हा जर आला तर त्यावेळेला ते जी वारे आहेत त्याला त्या अडथळ्यामुळे त्या भूरूपानुसार वरच्या दिशेला त्या ठिकाणी उंचवट्याच्या दिशेला त्या ठिकाणी वाहत जात असतात. आता यामुळे काय होतं की ज्या वेळेला बाष्पयुक्त हवा, तुम्ही आकृतीकडे लक्ष द्या, ठिकाणी ज्या वेळेला बाष्पयुक्त हवा किंवा वारे भूरूपानुसार त्या ठिकाणी उंचीकडे वाहत जातात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो वरती गेल्यावर आपल्याला माहिती आहे जसं आपण भूपृष्ठापासून वरती जाऊ तापमानामध्ये तसं तापमान कमी होतं आणि म्हणून ज्या वेळेला हे वारे अति उंचावर जातात, पर्वताच्या माथ्याकडे जातात, डोंगर माथ्याकडे जातात, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तापमान कमी असल्यामुळं ती जी बाष्पयुक्त हवा आहे, बाष्प संपृक्त म्हणजे बाष्प धारण केलेली जी हवा आहे त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया अति उंचावर होते आणि यामुळे काय होतं, सांद्रीभवनाची प्रक्रिया निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी ढगाची निर्मिती होते. आणि आपल्याला माहिती आहे, आपण यावर खूप चर्चा केली आहे की ढग म्हणजे काय आहे, अनेक प्रकारचे जलकण एकत्र येऊन त्यांच्यापासून जलसमूह तयार होतो, जलकणांचा समूह तयार होतो, त्याला आपण ढग असं म्हणतो. आणि ज्या वेळेला या ढगामध्ये जे जलकण आहेत, जलबिंदू आहेत, त्यांचा आकार ज्या वेळेला 0.5 mm पेक्षा मोठा होतो त्यावेळेला ते जे कण आहे ते वातावरणामध्ये तरंगू शकत नाही, त्याचं वजन वाढतं, त्या ठिकाणी आकार वाढतो आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या ठिकाणी ते भूपृष्ठाच्या दृष्टीने भूपृष्ठाकडे त्या ठिकाणी पडू लागतात. यालाच पाऊस असं म्हणतो. म्हणून ज्या वेळेला सागराच्या जलाशयाच्या किंवा कोणत्या जलाशयाकडून बाष्पयुक्त वारे ज्या वेळेला वाहत जातात त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आल्यामुळे, प्रतिरोध म्हणजेच अडथळा निर्माण झाल्यामुळं ती वारे जे आहेत बाष्पयुक्त वारे ते भूपृष्ठानुसार त्या ठिकाणी या आकृतीकडे बघा, त्या ठिकाणी हे जे बाणाने दाखवले हे आकृतीच्या म्हणजे या ठिकाणी पर्वत आहे आणि हा जो पर्वत आहे
या पर्वताच्या हा जो उतार आहे पश्चिमेकडचा उतार याच्याकडून वरती जातात. वरती गेल्यावर आपल्याला माहिती आहे हवेचं तापमान त्या ठिकाणी वातावरणात तापमान कमी असतं. परिणामी या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते आणि त्या ठिकाणी ढगांची निर्मिती झाल्यानंतर ढगांमध्ये जे पाणी जे आहे जलकण आहे त्यांचा आकार वाढला, त्यांचं त्या वजन वाढल्यामुळं ते जमिनीकडे खाली पडू लागतात आणि यामुळे जो पाऊस तयार होतो या पावसाला त्या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर आकृतीकडेच बघितलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं झालं प्रतिरोध पर्जन्य म्हणजे असा पर्जन्य की ज्या वेळेला बाष्पयुक्त हवेच्या किंवा बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गामध्ये एखादा अडथळा निर्माण झाला, मग तो पर्वत असेल, पठार असेल किंवा डोंगर असेल त्या ठिकाणी, याच्यामुळे ते जे वारे आहेत ते आडले जातात आणि ते आडलेले वारे ज्या वेळेला अतिउंचावर जातात त्या ठिकाणी ते बाष्पयुक्त हवा अतिउंचावर जाते, त्यावेळेला सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते, ढग निर्माण होते आणि त्या ठिकाणी पाऊस पडू लागतो. याच पावसाला त्या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. थोडक्यात बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं जो पाऊस पडतो त्या पावसाला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आकृती जरा बारकाईने बघा. त्या ठिकाणी काही नवीन शब्द आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी आहे वातासमुख उतार. वातासमुख उतार म्हणजे काय? ज्या दिशेकडून वारे वाहत येतात बाष्पयुक्त वारे. बघा इथे जलाशय आहे, समुद्र शब्द आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे जे निळ्या रंगाने बाण दाखवलेत हे बाण म्हणजे बाष्पयुक्त वारे आहेत. आणि ज्या वेळेला हे बाष्पयुक्त वारे ज्या वेळेला एखादा पर्वत असेल, पठार असेल, एखादा डोंगर असेल याला आडले जातात आणि ज्या दिशेकडे ते आडले जातात ही जी दिशा आहे आकृतीमध्ये हा जो पश्चिम भाग जो आहे हा वातासमुख उतार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या बाजूला बाष्पयुक्त वारे आहेत त्या ठिकाणी आणि म्हणून ज्या वेळेला सांद्रीभवन घडते, ढगांची निर्मिती होते आणि इथं जो पाऊस पडतो तो या पश्चिम बाजूला, या आकृतीमध्ये जी पश्चिम बाजू आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आणि म्हणून किंवा पाऊस हा पडतो. आता बघा दुसरीकडे शब्द आहे वाताविमुख उतार. वाताविमुख उतार म्हणजे काय? आता बघा म्हणजे जिकडून वारे बाष्पयुक्त वारे वाहत येतात त्याच्या विरुद्ध बाजूचा जो उतार आहे त्याला वाताविमुख उतार असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे काय? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला या बाष्पांमध्ये पाणी असतं त्यावेळेला ते या पश्चिम बाजूला भरपूर पाऊस देतात, पण ज्या वेळेला ते पुढे पुढे सरकत जातात विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला त्यांचं बाष्पाचं प्रमाण कमी होतं, कारण ते पाऊस पडून जात आहे. म्हणजे पुढे पुढे जाताना त्या ठिकाणी आता बघा इकडचा पूर्वेचा उतार जो आहे या पूर्वेकडे उताराकडे हे जे म्हणजे बाण दाखवले आहेत हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे विद्यार्थी. याचा अर्थ काय? या ठिकाणी पाऊस कमी पडतो. आपल्याला माहिती आहे की भारताचं उदाहरण घ्या, महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. आपल्याकडे विशेषतः भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. आता बघा ज्या वेळेला मान्सूनचे वारे, नैऋत्य मान्सूनचे वारे आपल्याकडे येतात अरबी समुद्राकडून त्या ठिकाणी ज्या वेळेला येऊ लागतात त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पर्वतरांग आहे ज्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो व सह्याद्रीची पर्वतरांग जे आहे याला त्या ठिकाणी वारे आडले जातात. हे बाष्पयुक्त वारे आडले जातात आणि त्याच्यामुळं आपण अशी कल्पना करा की हा जो डोंगर आहे सह्याद्रीचा भाग आहे आणि हा जो त्या ठिकाणी मधला भाग आहे या ठिकाणी महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. आता ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो इकडून वारे सागरी भागाकडून येतात, बाष्पयुक्त वारे असतात, त्यावेळेला इथं जे महाबळेश्वर आहे उंचवट्याला या ठिकाणी भरपूर पाऊस देतात. इकडे बघा महाबळेश्वरला सरासरी 750 सेंटीमीटर पाऊस पडतो, कारण या ठिकाणी वातासमुख उतारावर उंचवट्यावर त्या ठिकाणी महाबळेश्वर आहे आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या वेळेला बाष्पयुक्त हवा वारे वरती जातात त्यावेळेला सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते, ढग निर्मिती होते आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. पण ज्या वेळेला वारे इकडे विरुद्ध बाजूला पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतात इकडे त्यावेळेला ते वारे हळूहळू कोरडे होतात त्या ठिकाणी, म्हणून त्याच्यात बाष्पाचं प्रमाण कमी होतं. आणि ज्या वेळेला बाष्पाचं प्रमाण कमी होतं विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला त्या वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस सुद्धा कमी होतो. म्हणून वायू हे जे आहे आपल्याला माहिती असेल वायू आहे पाचगणी आहे या ठिकाणी तुलनेने महाबळेश्वरच्या मानाने कमी उंचीवर आहे आणि हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात आहे. ते ज्या वेळेला वारे इकडे येतात पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये त्यावेळेला ते कोरडे होतात आणि म्हणून बघा वायूचं त्या ठिकाणी फक्त
75 सेंटीमीटर पाऊस पडतो. म्हणजे हे झालं आपल्या सह्याद्रीचं किंवा महाराष्ट्रामधलं उदाहरण. अशाच प्रकारे पूर्व भारतामध्ये सुद्धा अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांमध्ये सुद्धा ज्या वेळेला मान्सून मोसमी वाऱ्यांची एक शाखा पूर्वेकडे जाते त्यावेळेला इथं चेरापुंजी हे सुद्धा टेकड्यांच्या अति उंचावर आहेत. म्हणून बघा चेरापुंजीचा पर्जन्य साधारणपणे 1087 सेंटीमीटर इथपर्यंत पडतो. आणि ज्याप्रमाणे महाबळेश्वरच्या तुलनेने वाई हे पायथ्याजवळ आहेत, त्याच प्रकारे शिलाँग हे जे आहेत, शिलाँग हे शहर सुद्धा चेरापुंजीच्या तुलनेने कमी उंचीवर आहे आणि ते सुद्धा पर्जन्य छायेच्या प्रतिशत आहे. आणि त्यामुळं तिथं बघा फक्त 250 सेंटीमीटर पाऊस पडतो. आपण तुलना करतोय चेरापुंजी आणि शिलाँगची, म्हणून चेरापुंजीच्या तुलनेने शिलाँगला कमी पाऊस पडतो. ज्याप्रमाणे महाबळेश्वरच्या तुलनेने वाईला कमी पडतो, वाई आणि शिलाँग हे दोन्ही विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य छायेच्या प्रदेश आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटला की त्या ठिकाणी तुलनेने पाऊस कमी असतो. ज्या म्हणजे वाद समुख जो उतार आहे किंवा ज्या बाजूने वारे वाहत येतात त्या बाजूला तुलनेनं पाऊस जास्त राहतो. ज्या ठिकाणी पर्वताचा माथा असेल, डोंगराचा माथा असेल, ज्या ठिकाणी वारे आडले जातात, वरती जातात, त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो. आणि जसजसे वारे पुढे जातील तसे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा पाऊस देण्याचं प्रमाण कमी होत असतं. म्हणून प्रतिरोध पर्जन्य अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. आणि भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो या पर्जन्यामुळं जास्त पाऊस पडत असतो. हे झालं प्रतिरोध पर्जन्य. म्हणजे बघा प्रतिरोध पर्जन्याचा अर्थ स्पष्ट करत असताना तुम्हाला आकृतीचा आधार घ्यावा लागेल किंवा व्याख्या सांगायची असेल. परत एकदा मी व्याख्या सांगतो त्या ठिकाणी. प्रतिरोध पर्जन्य कशाला म्हणायचं? ज्या वेळेला बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये एखादा भूरूपाचा पर्वत असेल, डोंगर असेल याचा अडथळा येतो आणि त्या ठिकाणी वारे अडून सांद्रीभवनाची प्रक्रिया होऊन ढगांची निर्मिती होते व त्यापासून जो पाऊस पडतो त्या पावसाला म्हणायचं प्रतिरोध पर्जन्य. मला वाटतं नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आता आपण याची वैशिष्ट्य बघू की प्रतिरोध पर्जन्याची वैशिष्ट्य काय आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला आपण वैशिष्ट्य बघतो त्या वैशिष्ट्यावरून आपल्याला एकंदरीत प्रतिरोध पर्जन्याचं स्वरूप लक्षात येतं. बघा तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे? बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा आल्यामुळे हा पाऊस पडतो. आणि एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्याख्या समजली असेल, त्या वाऱ्यांची निर्मिती कशी होती हे समजले असेल तर मला वाटतं आपल्याला त्या पर्जन्या संदर्भामध्ये एक 5-6 वैशिष्ट्य सहज आणि सोप्या भाषेत लिहिता येतील. म्हणून बघा पहिलं वैशिष्ट्य काय आहे? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा आल्यामुळं. या ठिकाणी अडथळा म्हणजे भूरूपाचा अडथळा, एखादा पर्वत असेल, एखादा मोठा डोंगर असेल, पर्वतरांग असेल, याच्यामुळं जर बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा आला नाही विद्यार्थी मित्रांनो तो वारे सरळ पुढे वाहून जातात. त्यामुळं त्या ठिकाणी ते पाऊस देणार नाही. आणि म्हणून हे वैशिष्ट्य महत्वाचं आहे. ज्या वेळेला बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये एखाद्या भूप्रदेशाचा अडथळा येतो त्याच वेळेला प्रतिरोध पर्जन्याची निर्मिती होते. म्हणून हे वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य बघा या ठिकाणी आपण मागील स्लाइड मध्ये आकृती पाहिली, इथेही परत तिचा आकृती आहे बघा की हा जो आहे हे बाष्पयुक्त या ठिकाणी जलाशय आहे आणि हा जो मान आहे हा बाष्पयुक्त वाऱ्यांचा भाग आणि या ठिकाणी तो पाऊस देतात, इथं जास्त पाऊस देतात. हा जो निळा भाग देतो हा जास्त पावसाचा भाग आहे. या ठिकाणी इथं पाऊस जास्त पडतो आणि जसं पुढे जातात तसं त्याचं पाण्याचं प्रमाण कमी होतं, आर्द्रते त्याच्यामध्ये बाष्पयुक्त हवा जी आहे बाष्पांची मात्रा कमी होते, ते कोरडे होतात. म्हणून पर्जन्य छायेच्या प्रदेशात ज्या वेळेला जातील त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो पुढे काय होईल? पाऊस कमी पडेल. आता दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की हा जो पाऊस आहे प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी पर्वत किंवा डोंगर आहे अशाच प्रदेशामध्ये पडतो. मग भारतामध्ये असेल म्हणजे पश्चिम घाट असेल, हिमालयाचा घाट, हिमालयाच्या पर्वतरांगा असेल किंवा पूर्वेकडचे पर्वत काही टेकड्या असतील, या सर्व ठिकाणी बघा भारतामध्ये सह्याद्री असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत आहेत. या सर्व पर्वतांना दक्षिणेकडून विशेषतः नैऋत्येकडून किंवा आग्नेयेकडून जे वारे येतात बाष्पयुक्त वारे ते आडले जातात. आणि त्यामुळं भारतामध्ये विशेषतः म्हणजे ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे, डोंगराळ भाग आहे, अशा ठिकाणी तुलनेने इतर प्रदेशापेक्षा अधिक पाऊस पडतो. हे लक्षात ठेवायचं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे
की प्रतिरोध पर्जन्य हा प्रामुख्याने पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशात पडतो. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे जे आपण विशेषतः व्याख्या स्पष्ट करत असं बघितलं आहे. परत एकदा आपण बघूया त्या ठिकाणी की याचं वैशिष्ट्य आहे. जर आपण या पावसाची कल्पना करा की हा प्रदेश आहे, या ठिकाणी आपण बघितलं जलाशय आहे, हा उंचवटा आहे, उंच भाग आहे आणि इकडे दोन्हीकडे परत तो कमी होतो. पण ज्या बाजूला उंचवटा आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अधिक पाऊस पडतो. विशेषतः जिकडून वारे येतात ती बाजू आणि त्या पर्वताचा किंवा डोंगराचा जो माथा आहे या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. तुलनेनं पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय, ज्या बाजूने वारे वाहत येतात बाष्पयुक्त वारे त्या बाजूच्या विरुद्ध, ते जर पश्चिमेकडून येत असेल तर ती बाजू पूर्वेची बाजू जी आहे त्या ठिकाणी पर्जन्य छायेचे असतात. जर वारे दक्षिणेकडून येत असेल तर याचा अर्थ उत्तरेकडील बाजू काय, पर्जन्य छायेची प्रदेश. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, म्हणजे ज्या बाजूने वारे वाहत येतात बाष्पयुक्त वारे ती बाजू आणि डोंगर माताचा उतार, डोंगर माता या ठिकाणी पाऊस जास्त पडतो. तुलनेनं पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये किंवा ज्या बाजूने वारे वाहत येतात त्याच्या विरुद्ध बाजूला मात्र तुलनेनं आपण पाऊस कमी पडतो. हेच वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आपण बघितलं महाबळेश्वर वाईची जी तुलना केली, महाबळेश्वर ते उंचवटावर होतं, तुलनेनं त्या ठिकाणी वाई हे जे शहर आहे, वाई हा जो भाग आहे तो तुलनेनं पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आणि कमी उंचीवर आहे, म्हणून त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं की हा जो प्रदेश आहे विरुद्ध बाजूला त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश, ही एक संकल्पना आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न येतो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय. एक लक्षात ठेवायचं, पर्जन्य छायेचा प्रदेश विशेषतः प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य ज्या प्रदेशात पडतो त्या प्रदेशामध्ये आपल्याला पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच काय की ज्या बाजूने वारे वाहत येतात, बाष्पयुक्त वारे वाहत येतात त्या बाजूला पर्वताच्या चांगला पाऊस पडतो, डोंगर माथ्यावर चांगला पाऊस पडतो. पण ज्या वेळेला वारे विरुद्ध बाजूला पर्वत पार करून उतरतात त्या ठिकाणी त्यावेळेला त्याच्यातला बाष्पाचा मात्रा कमी होतो, पाण्याचं प्रमाण कमी होतं, पाऊस कमी पडतो आणि म्हणून जसजसे वारे पुढे जातील तसतसं पर्जन्यात कमी कमी होते त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी हा जो बाण दाखवला इकडं हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुलनेनं पाऊस काय पडतो, कमी पडतो त्या ठिकाणी. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं पर्जन्य छायेचा प्रदेश काय. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे त्या ठिकाणी बघा, इथं बाणानं दाखवलं आहे. या आकृतीकडे परत एकदा बघा, इकडे बघा ढग आहे, इथं जास्त पाऊस पडतो. म्हणजे हा काय आहे, इकडून बघा इकडे जलाशय आहे, जलाशयातून त्या ठिकाणी वारे वाहत येतात, बाष्पयुक्त वारे म्हणून इकडे पाऊस पडतो. आणि हा जो भाग आहे बाणानं दाखवला पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, जो आपण वाई असेल शिलांग असेल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आपण त्या ठिकाणी जगात सर्वात जास्त जो पाऊस पडतो तो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जगामध्ये आपण तिन्ही पर्जन्याचे प्रकार जर लक्षात घेतले, म्हणजे आरोह पर्जन्य घेतला, आवर्त पर्जन्य घेतला आणि प्रतिरोध पर्जन्य, या तिघांच्या तुलनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्याचा पाऊस जगामध्ये सर्वात जास्त पडतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. पुढचं महत्वाचं पाचवं वैशिष्ट्य, या पावसामध्ये सातत्य नसतं. आता विद्यार्थी मित्रांनो याचा अनुभव आपण घेतो, कारण भारतामध्ये जो मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो तो विशेषतः विद्यार्थी मित्रांनो तो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे मान्सूनच्या वाऱ्यामध्ये किंवा मान्सूनमध्ये व्यत्यय खूप येतो. म्हणजे भारतामध्ये नित्यचा आहे की बऱ्याच वेळेला जून मध्ये पाऊस सुरू होतो, सुरुवातीला 1-2 दिवस येतो, नंतर 15-15 दिवस महिनाभर येत नाही. बऱ्याच वेळेला ते सतत येत नाही पाऊस त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या पावसामध्ये सातत्य नसतं. त्याला अनेक कारण आहेत. कधी कधी काय होतं की कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा यांचं स्थलांतर होतं, म्हणजे ते एक शिफ्ट होत असतं त्या ठिकाणी. काही स्थानिक कारणामुळे म्हणा, एल निनो असेल, ला निनो असेल, याचाही परिणाम होतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळं हे जे आपल्याकडे मोसमी प्रकारचे वारे आहेत विशेषतः प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य यापासून पडतो आणि याच्यामध्ये सातत्य नसतं. कारण हे जे सातत्य आहे कशामुळे खंडित होतं, ज्या वेळेला कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा त्याचं जे मूळ ठिकाण आहे त्याच्यापासून थोडा इकडे तिकडे झाला, त्या ठिकाणी काही किलोमीटर मागे म्हणजे सरकला, तर त्यावेळेला ते जे वारे आहेत ते सुद्धा सरकतात किंवा कधी कधी ते
प्रेशर जे आहे कमी आणि जास्त त्याच्यामधली जी विषमता आहे त्याच्यामध्ये जो फरक आहे तो अत्यंत कमी झाला तर त्याही वेळेला प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य कमी होतो, त्याच्यामध्ये खंड पडतो. म्हणून हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे काय की या पावसामध्ये अधिक सातत्य नसतं. जे आपण मागच्या तासाला आपण जे पाहिलं की आरोह प्रकारचा पर्जन्य बघितला, अभिसरण प्रकारचा पर्जन्य, याच्यामध्ये वर्षभर तो पाऊस पडतो, त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही, मग त्याच्यात सातत्य आहे. ज्यावेळी आपण प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्याची मागील पर्जन्याची आपण तुलना करतो त्यावेळेला हे एक महत्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं की प्रतिरोध प्रकारच्या पर्जन्यामध्ये आरोह प्रकारच्या पर्जन्यासारखे सातत्य नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा खंड पडतो, म्हणून हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, कृषीसाठी हा पाऊस उपयोगी पडतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पावसाचं आरोह प्रकारचा जो पाऊस आहे किंवा अभिसरण प्रकारचा पाऊस आहे याच्यामध्ये आपण एक वैशिष्ट्य पाहिलं की तो जो पाऊस आहे तो कृषीसाठी शेतीसाठी फारसा उपयोगी पडत नाही, पण प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य आहे जो आपल्या भारतामध्ये पडतो मोसमी प्रकारच्या मोसमी मान्सून ऋतूमध्ये जे मोसमी वाऱ्यांपासून जो पाऊस पडतो तो प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारताची संपूर्ण शेती या मोसमी हवामानावर, या मोसमी प्रकारच्या पावसावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं कृषीसाठी हा पाऊस अत्यंत उपयोगी पडतो. म्हणजे हा खूप मुसळधार पडत नाही. ज्याप्रमाणे आपण विषुववृत्ताची तुलना केली, मागील जो प्रकार बघितला अभिसरण पर्जन्य, त्या तुलनेनं या पावसाचं मुसळधारपणा किंवा त्याचं तीव्रता ही अति नसते. त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे तो त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडतो, बऱ्याच वेळा रिमझिम प्रकारचा सुद्धा पडतो आणि त्याच्यामुळं याचं जे पाणी आहे जमिनीमध्ये भुरतं, झिरपतं, भूजल पातळी वाढते आणि त्याच्यामुळं हा जो पाऊस आहे विद्यार्थी मित्रांनो, मागील पावसाची तुलना करता म्हणजे आरोह प्रकारचा पर्जन्य लक्षात घेता तुलनेनं हा पाऊस शेतीसाठी उपयोगी पडतो, म्हणून याचं हे एक वैशिष्ट्य सांगता येतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे, संपूर्ण जगाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर हा जो पाऊस आहे हा पाऊस जास्तीत जास्त समशीतोष्ण कटिबंधात जास्त पडतो, म्हणून हे वैशिष्ट्य. शीतकटिबंधात त्याचं प्रमाण नाहीच आहे, काही ठिकाणी अल्प प्रमाणात आहे आणि उष्ण कटिबंधामध्ये याचं प्रमाण नाहीच आहे. त्या ठिकाणी जरी असेल तर अत्यल्प आहे त्या ठिकाणी, पण म्हणजे आपल्याला लक्षात घेण्या इतकं जे आहे की ज्याचं प्रमाण जास्त आहे हे सर्वात जास्त आहे समशीतोष्ण कटिबंध, म्हणून याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आपला जो प्रकार आहे प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य याची आपण वैशिष्ट्य समजून घेतली, त्याची निर्मिती काय होते हे आपण लक्षात घेतलं. आणि एक लक्षात ठेवायचं, जगामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त प्रकारचा पाऊस जो पडतो तो आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस, त्या ठिकाणी प्रतिरोध पर्जन्य. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण पर्जन्याचा तिसरा जो प्रकार आहे आवर्त पर्जन्य यावर सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.